चला जरा आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला कॉर्पोरेटची हार्ड रियालिटी सांगतो. 50 लाख रुपयांचं पॅकेज, 13 वर्ष एकच कंपनी सोबतची लॉयल्टी, नुकताच काही दिवसांपूर्वी लिडरशिप स्किल्स साठी स्पॉट अवॉर्ड मिळालेला एक माणूस. त्याच्या पुढच्याच काही आठवड्यांमध्ये त्याला एचआर कडनं एक ऑटो जनरेटेड ईमेल येतो ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की त्याचा रोल एलिमिनेट झालेला आहे, जॉबवरून त्याचा ले ऑफ झाले. ही गोष्ट आहे बँगलोर बेस्ड ओरॅकल या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनियरची. सो फायनान्शियल इयर 2026च्या ओरॅकलच्या रिपोर्टमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की कंपनीने ग्लोबल वर्कफोर्स 13% कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो काउंट मध्ये येतो साधारण 21,000. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून ले ऑफ्स ते करू शकतात. आणि का करते कंपनी, तर मेनली ते एआय टेक्नॉलॉजीज मध्ये हेवीली इन्व्हेस्ट करतात आणि कंपनी रिस्ट्रक्चरिंग वगैरे, त्यामुळे त्यांचा तो प्लॅन आहे की ऑलरेडी अजून ते एम्प्लॉईज कमी करणार आहे. हे ओपन ट्रूथ आहे. याच ठिकाणी कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनीच, मी असो तुम्ही असो, एक अनकम्फर्टेबल ट्रूथ लक्षात घेणं गरजेचं आहे. कॉर्पोरेट मध्ये तुमचा एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे का, तर अर्थात आहे, कारण त्याच्यावरती तुमचं पॅकेज वाढणार आहे. कॉर्पोरेट मध्ये लॉयल्टी इम्पॉर्टंट आहे का, तर अर्थातच आहे, कारण की कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन जर का तुम्हाला मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल ना, तर ते मे बी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही देऊ शकत नाही. कधी कधी 3 वर्ष, 5 वर्ष एकच इन्स्टिट्यूट मध्ये थांबायला लागतं. तेव्हा जाऊन तुम्ही काहीतरी चांगलं मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता, तुमच्या स्किल्स प्रेझेंट करू शकता. आणि मग जर का कोणाला वाटत असेल की या ठिकाणी ग्रोथ सुद्धा आहे, तर मग त्यापुढे जाऊन लोक 10 वर्ष, 13 वर्ष वगैरे या केसमध्ये जसं झालं तसं थांबतात. ठीक आहे, इथपर्यंतची एक स्टोरी आहे. पण या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर पण तुमच्या जॉबची काही गॅरंटी आहे का, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाही हेच आहे. स्पेशली जर का तुम्ही आयटी मध्ये काम करत असाल, टेक्निकल फील्ड्स मध्ये काम करत असाल ना, तिथे तर जॉबची सिक्युरिटी ही कधीच आणि कोणासाठीच नाही. कंपनीचे व्हीपी आणि प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे या सगळ्या लोकांचं सुद्धा एका दिवसामध्ये ले ऑफ झालेले किस्से आपण ऐकलेले आहेत. उद्या जाऊन कंपनीचं बिझनेस मॉडेल चेंज झालं, त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, प्रोडक्टिव्हिटीसाठी त्यांना काहीतरी टूल्स भेटले, हॅक्स भेटल्या, अँड देन देअर यू आर डन. या प्रश्नावरती तुम्हाला इंटरनेटवरती खूप लोक सांगतील की एआय टेक्नॉलॉजी कंपनीज अडॉप्ट करतायत म्हणून हे सगळे ले ऑफ वगैरे होतात, तर मग तुम्ही एआय शिकून घ्या वगैरे. पण तुम्हाला काय गॅरंटी आहे की एआयचा फॉर्म जो आज आहे तोच पुढे राहणार आहे? जेवढ्या रॅपिडली एआय किंवा अजून बाकीच्या टेक्नॉलॉजीज ग्रो करतायत ना, त्यावरनं आज आपण एखादा कोर्स केला वगैरे म्हणून प्रश्न सुटणार आहे का? तर नाही. मी तुम्हाला सांगतो परमनंट सोल्युशन काय आहे या सिच्युएशन वरती. सगळ्यात पहिली गोष्ट, बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. इथून पुढे तीच लोक कॉर्पोरेट मध्ये आणि सगळीकडेच लाईफ मध्ये पण टिकणार आहेत जे प्रॉब्लेम सॉल्व्हर आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या कुठल्या फील्ड मध्ये जॉब करत असाल ना, त्याच्या पलीकडे त्या एरियाच्या बाहेरच्या काहीतरी स्किल्स वरती नक्की काम करा, ज्या तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतील. आणि सगळ्यात महत्वाचं सोल्युशन काय माहितीये, जर का तुम्ही लाईफ टाइम सॅलरी या एकाच इन्कम सोर्स वरती डिपेंड राहणार असाल ना, तर मग तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही. तुम्ही सुद्धा फक्त एक ईमेल दूर आहात बँकरप्सी पासून किंवा पुढच्या सगळ्या संघर्षापासून. म्हणूनच जॉबच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ना काहीतरी इन्कम सोर्स तुमचा नक्की असला पाहिजे. तुम्हाला सुद्धा जर का आयडियाज हवे असतील की जॉब सोबत काय करता येऊ शकतं, तर खाली इन्कम असे कमेंट करा. मी तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पीडीएफ शेअर करेन ज्याच्यामध्ये मी काही आयडियाज नोट केलेले आहेत आणि ब्रीफ मध्ये त्या सांगितलेल्या आहेत.